नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी अशा गमती होतात की केले तुका झाले माका असंही म्हटलं जातं. म्हणजे हा मालवणी बोली भाषेतला आहे. केले तुका झाले माका म्हणजे करायचं कोणासाठी तरी आणि परिणाम किंवा प्रभाव दुसऱ्यावरच पडतो, तेव्हा केले तुका झाले माका म्हणतात. आणि इथे असंच काहीसं झालेलं आहे. पण अनेकदा हे प्रभाव पडलेले किंवा परिणाम भोगलेले नजरेत भरत नाहीत, म्हणून ते नजरेस आणून देणं आवश्यक होऊन जातं. आधीच पहलगामच्या हल्ल्यानंतर किंवा घटनेनंतर उबाठा शिवसेनेला तोंड लपवायला जागा उरलेली नाही. पण अर्थातच संजय राऊत जसं म्हणतात की मी नंगा आहे और नंगे से खुदा भी डरता है, तेव्हा नागड्या माणसाला तोंड लपवायचं कशाला? जे लपवायचं ते लपवत नसतील त्यांना तोंड लपवायची गरज नसते. तर अशा उबाठा शिवसेनेवर आज अक्षरशः गाल चोळायची वेळ आली आहे, पण थप्पड त्यांना बसलेली नाही. थप्पड कोणी उबाठा शिवसेनेला किंवा उबाठा शिवसेनेच्या नेत्याला कोणी थप्पड मारलेली नाही. पण गंमत अशी आहे की नामुष्की मात्र उबाठा शिवसेनेची झाली आहे आणि थप्पड बसलेली आहे ती काँग्रेसचे सर्वे सर्वा नेते राहुल गांधी यांना. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही कुठे बघितलं उबाटा शिवसेनेचा कोणी गाल चोळताना? तुम्ही कुठे बघितलं? तर गाल चोळणं याचा अर्थ थप्पड बसल्यानंतर आपली बोलती बंद होते, त्याला सुद्धा गाल चोळणंच म्हणतात. एक घटना या सगळ्या पहलगामच्या गडबडीमध्ये अशी घडून गेली आहे की ज्याला माध्यमामध्ये फारसं स्थान मिळालेलं नाही. ती घटना आहे सुप्रीम कोर्टातून राहुल गांधी यांना बसलेली थप्पड. तिकडे उत्तर प्रदेशात कोणीतरी राहुल गांधी यांच्या विरोधात एक अर्ज दाखल केला होता की राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जो नित्य नेमाने घाणेरड्या भाषेमध्ये आणि घाणेरड्या हेतूने अपमान करतात, तो भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा अपमान आहे आणि सावरकरांनी केलेल्या त्यागाचा आणि राष्ट्रभक्तीचा अपमान आहे. याविरुद्ध उत्तर प्रदेशातल्या कुठल्या तरी कोर्टामध्ये, ट्रायल कोर्टामध्ये अर्ज केलेला आहे आणि त्याचा समन्स आल्यानंतर राहुल गांधी पहिली गोष्ट जर काय करत असतील तर ते समन्स कॅन्सल करायचा प्रयत्न करतात. म्हणजे राहुल गांधी किंवा गांधी परिवारातल्या प्रत्येकाची अशी एक धारणा आहे की या देशात कायदे आहेत आणि कायद्याचं राज्य आहे. त्यातला कुठलाही कायदा नेहरू गांधी खानदान परिवाराला लागू होत नाही. त्यामुळे त्या कायद्यानुसार कुठल्याही कोर्टाने आपल्याला समन्स पाठवलं तर ते समन्सच बेकायदेशीर असतं, कारण ते समन्स गांधी परिवाराच्या सदस्याला आलेलं असतं. बाकी नागरिकांना जर समन्स आलं तर त्यांना फरफटत येऊन हजर व्हायला लागतं. पण गांधी परिवाराला मात्र यातून सवलती मिळत असतात आणि त्यामुळे अशा वेळेला कुठलीही सवलत काय ते समन्स आलं की गांधी असो, सोनिया गांधी, राहुल गांधी वगैरे मंडळी ही पहिली वरच्या कोर्टामध्ये धाव घेतात आणि ते समन्सच रद्द करून टाका, आम्हालाही कुठच्याही कोर्टामध्ये यायला लागणं, उभं राहायला लागणं किंवा साक्ष द्यायला लागणं किंवा उत्तर द्यायला लागणं हाच गांधी परिवाराचा घोर अपमान आहे. आणि गांधी परिवाराचा म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचा अपमान आहे, अशी त्यांची एक धारणा आहे. आणि त्यामुळे कुठल्याही स्वरूपाचा, अगदी त्या आता नॅशनल हेराल्डचं पण प्रकरण चव्हाट्यावर येते. नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये सुद्धा असंच झालं होतं. त्याला आता जवळजवळ 17-18 वर्ष होऊन गेले. ज्या वेळेला देशामध्ये सोनिया गांधींची कठपुतळी असलेले मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणून देशाचा कारभार चालू होत होते, त्यावेळेला सुब्रमण्यम स्वामी यांनी हे प्रकरण बाहेर काढलं, ज्यांना मनी लॉन्ड्रिंग म्हणतात, म्हणजे पैशाची आर्थिक हेराफेरी. काँग्रेस पक्षाचा
निधी जो टॅक्स फ्री म्हणून काँग्रेस पक्षाला मिळालेला असतो, तो कुठल्याही धंदेवाई कामासाठी खर्च करू नये किंवा गुंतवू नये, हा दंडक आहे टॅक्स फ्री होण्यासाठी. असा 90 कोटीचा काँग्रेसच्या तिजोरीतला फंड राहुल गांधी आणि सोनिया गांधी या मायलेकरांनी नॅशनल हेराल्ड नावाचं वर्तमानपत्र चालवणाऱ्या कंपनीला कर्ज म्हणून दिला, बिनव्याजी कर्ज म्हणून दिला. व्याज तुम्ही घेत नसाल म्हणजे तुम्ही धंदा करत नसाल, पण जो एक जी कंपनी धंदा करते त्या कंपनीला तुम्ही जेव्हा 90 कोटी रुपये देता आणि ते टॅक्स फ्री म्हणून आलेले पैसे देता आणि मग ते पैसे देता येत नाहीत, म्हणून नॅशनल हेराल्ड चालवणारी AJL नावाची कंपनी दुसरी कोणतरी कंपनी विकत घेते, त्याचे मालक सुद्धा सोनिया गांधी आणि राहुल गांधी असतात, असा तो प्रकार आहे. आणि त्या विरुद्ध 6-7 वर्ष सुब्रमण्यम स्वामी देशाच्या कंपनी सरकारकडे काही कागदपत्र मागत होते. या देशाला माहितीचा अधिकार सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालची काँग्रेस आणि मनमोहन सिंग सरकार यांनी दिला असा मोठा दावा करतात. तेच मनमोहन सिंग सरकार सुब्रमण्यम स्वामींना नॅशनल हेराल्ड प्रकरणाची जी कागदपत्र कंपनी मंत्रालयाकडे होती ती द्यायला तयार नव्हते. अगदी कोर्टात जाऊन सुद्धा, कोर्टाने वेगवेगळे काय ते असतील ते आदेश काढून सुद्धा ती माहिती सुब्रमण्यम स्वामी यांना माहिती अधिकाराखाली मिळत नव्हती. ही मनमोहन सिंग सरकारची पारदर्शकता आहे. असो, पण जेव्हा मनमोहन सिंग सरकार गेलं, मोदी सरकार आलं, तेव्हा 3 महिन्यानंतर सुब्रमण्यम स्वामी यांना ती कागदपत्र केंद्र सरकारकडून मिळाली आणि त्यांनी कोर्टात धाव घेतली. तेव्हा राहुल गांधी, सोनिया गांधी, सॅम पिट्रोडा, मोतीलाल वोरा असे जे लोक आहेत सगळे, सुमन दुबे, त्यांनी ही पैशाची हेराफेरी केली म्हणून त्यांच्यावर समन्स काढण्यात आलं. मग हे समन्स गांधी परिवारावर, ते समन्स रद्द करण्यासाठी त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी हे काँग्रेसचेच नेते आणि सुप्रीम कोर्टातले नामवंत वकील, त्यांना काँग्रेसमध्ये नेमकं ते काय काम करतात याचा अर्थ इथे लागतो की गांधी परिवार किंवा काँग्रेसचा नेतृत्व करणारा परिवार त्याच्या पापावर कायदेशीर पांघरून घालण्याचं काम हे सुद्धा काँग्रेसचं एक महत्वपूर्ण काम आहे. त्यासाठी त्यांना राज्यसभेत सदस्य बनवलं जातं. तर त्यांनी धाव घेतली आणि हायकोर्टाने या नॅशनल हेराल्ड प्रकरणाची थेट सुनावणी सुरू केली की नेमकं काय प्रकरण आहे, समन्स कशासाठी काढले. खालच्या कोर्टाने समन्स काढलं तर कशासाठी काढलं, तर ते समन्स काढलं गेल्यानंतर जेव्हा हायकोर्टामध्ये सुनावणी झाली तेव्हा हायकोर्टाने सरळ सरळ समन्स रद्द करण्याची जी मागणी होती ती फेटाळून लावताना जो निकाल दिला, त्या निकालामध्ये ताशेरे झाडले की जी कागदपत्र समोर आणलेली आहेत त्यामध्ये सरळ सरळ दिसतंय, प्रथमदर्शनी हा पुरावा आहे की सोनिया गांधी, राहुल गांधी आणि जे यातले आरोपी आहेत त्यांनी पैशाची हेराफेरी केलेली आहे, मनी लॉन्ड्रिंग केलेलं आहे. मग या मायलेकरांना सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी लागली. ती कशासाठी? कारण हायकोर्टाने सांगितलं होतं गपचूप समन्स आहे तिकडे हजेरी लावा, नाही तर इथेच हायकोर्टात सुनावणी सुरू करू. तेव्हा ते ताशेरे काढून टाकण्यासाठी या मायलेकरांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आम्ही ताशेरे काढून टाकतो पण तुम्हाला समन्ससाठी कोर्टात हजर राहावं लागेल. अखेरीस फार मोठा जमाव जमवून राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे खालच्या कोर्टात गेले, दिल्लीतलं कुठलं जे कोर्ट आहे 30,000 वगैरे, आणि तिथे त्यांनी जात मुचलका लिहून दिला. त्यामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे आज जामिनावर बाहेर आहेत त्याच नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये.
पण ते कोर्टात, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात गेले कशाला? तर आमच्या विरुद्धचा समन्सच रद्द करा. कारण आमच्यावर कुठलाही गुन्हा असूच शकत नाही, आमच्या विरोधात कुठला गुन्हा दाखल होऊ शकत नाही, आरोपपत्र दाखल होऊ शकत नाही, तर आम्हाला समन्स कसं निघतं? गांधी परिवारातल्या कोणाच्याही विरुद्ध समन्स काढणं किंवा आरोप करणं किंवा एफ.आय.आर. दाखल करणं हाच कायदेशीर गुन्हा आहे, या समजुतीमध्ये हा गांधी परिवार जगत असतो. आणि त्यामुळे त्यांनी कोणाचाही देशात कसाही वेडा वाकडा अपमान करावा, मग ते सावरकर असोत, ज्या अख्ख्या सावरकर कुटुंबाने अक्षरशः शारीरिक हाल अपेष्टा सोसल्या, त्या सावरकरांना माफीवीर 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 म्हणून राहुल गांधी सरसकट गेली काही वर्ष अपमानित करतायत. आर एस एस वर गांधींचे मारेकरी म्हणून आरोप करायचे, त्याच्या विरुद्ध भिवंडीच्या कोर्टामध्ये हजेरी लावायला लागते. पुण्यामध्ये सावरकरांचे नातू, त्यांनी हाच सावरकरांचा खटला दाखल केलेला आहे बदनामीचा, आणि पांडे नावाच्या कोणीतरी उत्तर प्रदेशात दाखल केलेला. तर उत्तर प्रदेशामध्ये आपल्या विरोधातला तो दावा आहे आणि त्यातून निघालेला समन्स आहे, तो दावाच रद्दबातल करावा म्हणून हायकोर्टात गेलेले. नॅशनल हेराल्ड वेगळं, मी आता सावरकर प्रकरण सांगतोय. सावरकर बदनामी प्रकरणामध्ये हायकोर्टात खटला रद्द करण्यासाठी धाव घेतलेले राहुल गांधी यांचा अर्ज फेटाळण्यात आला, तेव्हा त्यावर अपील करून राहुल गांधींचे वकील सुप्रीम कोर्टात गेले होते. अर्थात तेच कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि कंपनी. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने राहुल गांधींचा तो दावा किंवा तो अर्ज फेटाळून लावला, पण नुसता फेटाळला नाही, तर आपल्या आदेशातून राहुल गांधी यांना सणसणीत चपराक हाणलेली आहे की तुम्हाला खालच्या कोर्टात सुनावणीच्या वेळेला हजर राहावं लागेल, समन्स आलेला आहे तर समन्सच्या उत्तरादाखल तुम्हाला कोर्टात हजेरी लावावी लागेल, त्यातून सवलत मिळणार नाही, समन्स रद्द होणार नाही. हे बजावतानाच सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने राहुल गांधींना कानपिचक्या दिलेल्या आहेत की तुम्ही जेव्हा सार्वजनिक जीवनात वावरता तेव्हा कोणाच्याही प्रतिष्ठेला बाधा येता कामा नये. ज्यांना ज्यांना या देशामध्ये स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे सन्मान मिळत असतो, त्यांचा अवमान करण्याचा कुठलाही अधिकार तुम्हाला मिळालेला नाही किंवा कायद्याने दिलेला नाही. म्हणूनच यापुढे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बोलताना अतिशय जपून बोला. ज्यासाठी हा खटला झालेला आहे त्याची अवहेलना परत होता कामा नये, याचं बंधन राहुल गांधींनी पाळावं, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. याचा अर्थच राहुल गांधी ज्या प्रकारे सावरकरांच्या विरोधात बडबडत असतात, त्यातून सावरकरांचा आणि संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीचा आणि म्हणूनच पर्यायाने स्वतंत्र भारताचा सुद्धा अपमान होतो. यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले. हे मी काम सांगतोय तुम्हाला की प्रत्येकाचा बोलायचा अधिकार आहे वगैरे वगैरे, ही भाषा चालते, पण तुम्हाला बोलायचा अधिकार मिळालाय म्हणजे कोणाचा तरी अपमान करायचा अधिकार मिळालाय असा त्या स्वातंत्र्याचा अर्थ होत नाही, हेच सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. थप्पड राहुल गांधींना बसली. मग गाल चोळण्याची वेळ उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यावर आली असं मी का म्हणतो? कारण ही थप्पड राहुल गांधींना बसली असली तरी त्यांच्या समोर शेपट्या हलवत फिरणारे संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा सुजलेला गाल आपल्याला दिसू शकतो. सुजलेला गाल. मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस समोर लोटांगण घालणारे सोनिया गांधी, राहुल गांधींसमोर शरण गेलेले उद्धव ठाकरे हे सावरकरांचा सन्मान राखण्यासाठी राहुल गांधींना खडे बोल ऐकू शकत नाहीत.
आम्ही महाविकास आघाडीत आणि काँग्रेस बरोबर किंवा इंडी आघाडी बरोबर राहायचं असेल तर आम्हाला जी सन्माननीय माणसं वाटतात अशा सावरकरांच्या विरोधात राहुल गांधींनी बेताल बडबड केलेली चालणार नाही असं ठणकावून सांगण्याची हिंमत बाळासाहेबांचा सुपुत्र गमावून बसलेला आहे. गमावून बसलेलं आहे. आपण हिंदुत्व म्हणजे शेंडी जाणवायचं नाही वगैरे सांगायचं, पण कुठलं हिंदुत्व आहे? वर्षानुवर्ष माझ्या हिंदू बंधू भगिनीनो आणि बांधवांनो असं म्हणणाऱ्या पिताचा हा मुलगा काँग्रेसच्या आश्रयाला जाण्यापूर्वीपर्यंत स्वतः सुद्धा सगळीकडे हिंदू बांधवांनो म्हणायचा, पण इंडी अलायन्स मध्ये गेल्यापासून हिंदू हा शब्दाची ऍलर्जी उद्धव ठाकरेंना झालेली आहे. आणि म्हणून मग काँग्रेसचा पाठिंबा, राहुल गांधींचा आशीर्वाद, सोनिया गांधींचं माया हवी असेल तर सावरकर विसरावे लागतील हे न सांगता सुद्धा उद्धव ठाकरेंना कळले. त्यामुळे आपण सावरकरांची प्रतिष्ठा वाचवायला गेलो तर राहुल गांधी आपल्याला पण थप्पड मारतील याच्या भीतीने आधीच उद्धव ठाकरे यांची गाळण उडालेली आहे. म्हणून तुम्हाला आठवत असेल तर मणिपूर ते मुंबई अशी जी पदयात्रा करून राहुल गांधी शिवाजी पार्कला पोहोचले तेव्हा त्यांच्या बरोबर मंचावर हजर असलेले उद्धव ठाकरे भाषण करताना राष्ट्रवादी बंधूनो भगिनीनो म्हणाले, पण हिंदू हा शब्द उच्चार त्यांच्या तोंडावर ओठावर आला नाही. याचा अर्थ सरळ आहे की आपण हिंदू हा शब्द उच्चारला तर राहुल गांधी तिथल्या तिथे आपल्याला थप्पड मारतील की काय या भीतीने उद्धव ठाकरे आधीच घाबरलेले आहेत. आधीच घाबरलेले आहेत की आसपास कुठे राहुल गांधी किंवा काँग्रेसचा कोणी नेता नाही ना हे बघूनच हिंदुत्व हा शब्द उद्धव ठाकरे उच्चारत असतात. सावरकरांविषयी अपशब्द खपवून घेणार नाही हे म्हणायची हिंमत नाही. ज्याच्या पित्याने मणिशंकर अय्यरचे पोस्टर बनवून त्याला जोड्यांनी मारावं अशी मोहीम शिवसैनिकांना दिली होती. अंदमानच्या सावरकर स्मारकामध्ये अखंड ज्वलंत असलेली जी ज्योती होती ती विझवून तिथली जी कोनशिला बसवलेली होती ती मणिशंकर अय्यरने पेट्रोलियम मंत्री असताना काढून टाकली. तेव्हा त्या मण्याला जोड्याने मारा असं म्हणणाऱ्या बाळासाहेबांचा सुपुत्र आज सावरकरांचं नाव घ्यायला सुद्धा घाबरतो आणि मुख्यमंत्री पदासाठी इतका लाचार झालाय की राहुल गांधींची नाराजी परवडणार नाही अशा भीतीने कायम भेदरलेला असतो. आणि म्हणूनच सावरकर हे राष्ट्रीय सन्मानाची गोष्ट आहे हे सुप्रीम कोर्टाने सांगणं ही राहुल गांधींना थप्पड आहे. पण गाल सुजलाय कोणाचा बघा, तो उद्धव ठाकरेंचा सुजलाय. गाल चोळत बसायची वेळ आली ती उबाठा शिवसेनेवर आली. कारण जी अभिमानाची गोष्ट आहे ती छापटी फुगवून जगाला सांगायची असेल तर राहुल गांधींना सुद्धा ठणकावून सांगता आली पाहिजे की सावरकरांचा अपमान इंडी अलायन्स मध्ये चालणार नाही. उद्धव ठाकरे हे सांगू शकलेत का? नाही सांगू शकले. नाही सांगू शकले. जे मुस्लिमांच्या मतासाठी लाचार होतात ते राहुल गांधींच्या पाठिंब्यासाठी शेपूट हलवायला लागले तर नवलाची गोष्ट कुठची. आणि म्हणून मग काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरे आणि उबाटा शिवसेना इतकी एकजीव झालेली आहे की थप्पड राहुल गांधींना बसली तर उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांचे गाल सुजले तर नवल वाटायचं कारण नाही. सुप्रीम कोर्टाने एक प्रकारे यांना पण थप्पड मारले. कुठल्या अभिमानाच्या गोष्टी करता? तुमच्या अभिमानाची ग्वाही सुप्रीम कोर्टाला द्यायला लागते पण तुम्हाला बोलण्याची हिंमत राहिलेली नाही. हेच सुप्रीम कोर्ट सांगतं. त्याचा अर्थ काय होतो की राहुल गांधींना थप्पड बसते
पण गाल मात्र यांचे सोसतात. गाल चोळत यांना बसावं लागतं. अर्थात ते म्हणतात ना, कोडग्या कोडग्या लाज नाही, कालची गोष्ट आज नाही. संजय राऊत वगैरे मंडळी उभाठाची जी आहेत, त्यांची एक खासियत आहे, ते इतके आता टीकेने आणि बेशरमपणाने कोडगे झालेले आहेत, निर्डावलेले आहेत, की त्यांना कसलीही लाज उरलेली नाही. आणि म्हणून जे काही काल बोलतील, परवा बोललेले असतील, ते त्यांना आज आठवत सुद्धा नाही. म्हणूनच राहुल गांधी निवर झालेले आहेत. त्यांना कोर्टाची थप्पड बसल्याने काही होणार नाही. पण उभाटा शिवसेनेमध्ये थोडी जरी संवेदना शिल्लक असेल, तर त्यांना आपापल्या गालावर आलेली सूज प्रामाणिकपणाच्या आरशात दिसू शकते. असो मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.